परिस्थितिकी किंवा इकॉलॉजी ही संकल्पना काय आहे? तर अर्नेस्ट हेकल या शास्त्रज्ञाने 1866 साली ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा मांडली. आपल्या पर्यावरणामध्ये जे काही सजीव आणि निर्जीव आहेत त्या दोन्हीमध्ये परस्पर संबंध असतात, ऊर्जेच्या देवाणघेवाणीच्या स्वरूपात. या परस्पर संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे इकॉलॉजी. या इकॉलॉजीचे पुन्हा दोन प्रकार पडतात, ऑटेकॉलॉजी अँड सेनेकॉलॉजी. ज्यावेळेस आपण ऑटेकॉलॉजी म्हणतो त्यावेळेस एखादी प्रजाती किंवा त्या प्रजाती अंतर्गत असलेले सजीव आणि त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणातील संबंध आपण अभ्यासतो. वेअरॅज आपण ज्यावेळेस सेनेकॉलॉजी म्हणतो त्यावेळेस आपण एखाद्या परिसंस्थेमध्ये जे काही सर्व प्रजाती आहेत त्या सर्व प्रजाती आणि त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरण याचा आपण अभ्यास करत असतो. या थोडक्यात ऑटेकॉलॉजी म्हणजे काय, तर एक प्रजाती आणि पर्यावरण यांच्यातील संबंधाचा अभ्यास. सेनेकॉलॉजी म्हणजे सर्व प्रजाती, परिसंस्थेतल्या सर्व प्रजाती आणि सभोवतालच्या पर्यावरणाशी असलेला त्यांचा संबंध याचा अभ्यास होय.